ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. परब्रह्म वर्णन भाग 5वा. श्लोक आहे 14वा. भगवंत परब्रह्माचं वर्णन करत आहेत. श्लोक 14वा. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृच्चैव निर्गुणम गुणभोक्तृच. सर्व चक्षुआदी इंद्रिये व सत्वादी गुण यांच्या आकाराने ते भासते असे दिसते, पण ते स्वतः सर्व इंद्रियांनी विरहित आहे. ते सर्वत्र असक्त आहे, तथापि सर्वभृत म्हणजे सर्व धारण करणारे आहे. ते निर्गुण आहे, परंतु सर्व गुणांचे पालन करणारे आहे. भगवंतांनी श्लोकात परब्रह्माच्या वर्णनासाठी परस्पर विरोधी तीन विशेषणं वापरलेली आहेत. सर्वेंद्रिय गुणाभासम म्हणजे चक्षु वगैरे सर्व इंद्रियांनी भासणारे असं आहे परब्रह्म, असं परब्रह्म आहे. आणि सर्वेंद्रिय विवर्जितम आणि तरीही सर्व इंद्रियांनी विरहित आहे. पुढचं वापरलंय असक्तम म्हणजे ते अलिप्त आहे. आणि पुन्हा सर्वभृत म्हणजे तरीही ते सर्वांना धारण करणार आहे. तिसरं आहे निर्गुणम म्हणजे ते निर्गुण आहे. आणि पुन्हा गुणभोक्तृ म्हणजे गुणांचा भोग घेणारे पण आहे. येथे भगवंतांनी परब्रह्माचं वर्णन परस्पर विरुद्ध अशा 3 विशेषणांच्या जोड्या वापरून केलेले आहे. एखादे गूढ रहस्य अध्यारोप आणि अपवाद यांच्या सहाय्यानं सांगितलं जातं. अध्यारोप म्हणजे एखाद्या वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा आरोप करणे म्हणजे अध्यास करणे, आणि अपवाद म्हणजे त्या अध्यासाचं निराकरण करणं. सर्वतः पाणिपादम तत् सर्व बाजूनी हातपाय असलेले अशा शब्दात परब्रह्माचं वर्णन केलेलं असल्यामुळं ते उपाधियुक्त आहे का अशी शंका निर्माण होऊ शकेल. तर त्या शंकेचे निराकरण करण्यासाठी भगवंतांनी इथं विरुद्ध विशेषणांच्या जोड्या वापरलेल्या आहेत. भगवंतांनी येथे विशेषणांच्या पहिल्या जोडीतून सांगितलं की परब्रह्म सर्व इंद्रियांच्या आकारानं भासतं, पण ते सर्व इंद्रियांनी विरहित आहे. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये व 11वं मन अशा 11 इंद्रियांच्या समुदायानं ते परब्रह्म आकाराला आलं आहे असं वाटतं, पण ते इंद्रियांनी विरहित आहे. वास्तविक इंद्रियांचा समुदाय हा स्वभावतः अचेतन आहे. त्यामुळे ती इंद्रिये स्वतःहून कर्मात प्रवृत्त होत नाहीत. त्यांना आत्मचैतन्याकडून जेव्हा शक्ती मिळते तेव्हा ती कार्यरत होतात. म्हणून केनोपनिषदात म्हटलेलं आहे की श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत वाचोह वाचम सौ प्राणस्य प्राणः. श्रोत्रांचे जो श्रोत्र आहे, मनाचे जो मन आहे, वाचेची जो वाचा आहे, प्राणांचा जो प्राण आहे. तसंच यद वाचा न अभ्युदितम येन वाक् अभ्युद्यते यन मनसा न मनुते येन आहु मनोमतम यद चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति यद श्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतम यद प्राणेन न प्राणीति येन प्राण प्रणीयते तदैव ब्रह्मत्वम विद्धी. जे वाणीनं बोलता येत नाही, पण ज्याच्या सहाय्यानं वाणीला बोलता येतं, जे कधी मनानं मनन करत नाही, ज्याच्या सहाय्यानं त्या मनाचं मनन करता येतं, जे चक्षुने पाहता येत नाही, पण ज्याच्या सहाय्याने चक्षुना पाहता येतं, जे कधी श्रोत्राने श्रवण केले जात नाही, पण ज्याच्या सहाय्याने श्रोत्रांना श्रवण करता येतं, तेच ब्रह्म आहे असं तू जाण. वास्तविक परब्रह्म निर्गुण निराकार आहे, तरीही त्याच्या शक्तीमुळे सर्व इंद्रिये आपापली कार्य करू शकतात. परंतु असं भासतं की आत्माच कार्य करत आहे आणि तो सर्व इंद्रियांनी युक्त आहे. परंतु विचारांती कळते की इंद्रिये ही नाश पावणारी आहेत. आत्मचैतन्य शरीरातून निघून गेले की देह प्रेत बनतो. मग इंद्रिय देहात असली तरी ती पाहण्याचे कार्य करू शकत नाहीत. त्यावरून अनुमानाने परमतत्वाचं ज्ञान करून घेता येतं. ज्या अर्थी मी डोळ्याने पाहत आहे त्या अर्थी ती पाहण्याची क्रिया घडवणारे आत्मचैतन्य आपल्या आत वसत आहे असं ज्ञान करून घेता येतं. परब्रह्म इंद्रियांच्या आकारानं भासत असलं तरी ते अशा प्रकारे इंद्रिय विरहित आहे. यासाठी नेहमी परिचयातले विद्युत शक्तीचे उदाहरण देता येईल. विद्युत शक्तीच्या सहाय्यानं दिवा प्रकाशतो, पण दिवा म्हणजे वीज नव्हे, त्याला प्रकाश देण्याचं सामर्थ्य देणारी ती वीज आहे. तसंच इंद्रिय ज्ञान करून घेतात
व कर्म करतात, पण म्हणून इंद्रिये म्हणजे परमतत्व नसून त्या परमतत्वाच्या सहाय्यानं इंद्रिये आपापल्या कार्यात कार्यरत होतात. म्हणून आचार्य आत्मषटकात म्हणतात की मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम नच श्रोत्र जिव्हे नच घ्राण नेत्रे. मी मन, बुद्धी, अहंकार किंवा चित्त नाही, तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी चिदानंद असा शिवस्वरूप आहे. पुढची जोडी आहे असक्तम व सर्वभृत. ते परब्रह्म असंग व अलिप्तही आहे आणि पुन्हा सर्वांना धारण करणारेही आहे. उदाहरणार्थ समुद्र. समुद्रात अनेक लाटा उठत असतात, पण लाट म्हणजे समुद्र नाही आणि पुन्हा त्या लाटेला समुद्रच धारण करत असतो. समुद्राचे अधिष्ठान असेल तरच लाट उठणारे. भासात्मक पदार्थ सुद्धा अधिष्ठानाशिवाय भासू शकत नाहीत. दोरीचं अधिष्ठान असेल तरच त्यावर सर्पाचा आभास होईल, पण दोरीमध्ये साप नाही. साप दोरीपासून अलिप्त असंगच आहे. तिसरी जोडी आहे निर्गुणम व गुणभोक्तृ. परब्रह्म निर्गुण म्हणजे गुणरहित आहे, तसेच ते गुणांचे भोगते पण आहे. ज्ञेय अशा ब्रह्माला वास्तविक गुणभोक्तृत्व नसूनही प्रकृतीच्या उपाधीमुळे त्याला गुणभोक्तृत्व येतं. परब्रह्म निर्गुण, निराकार, निर्लेप असे, पण त्यामुळं सामान्य मनुष्याला त्याचं सहज आकलन होत नाही. म्हणून भगवंतांनी प्रथम सर्वेंद्रिय गुणाभासम, सर्वभृत व गुणभोक्तृ असं उपाधियुक्त वर्णन केलेलं आहे. कारण उपाधी या दृश्य व इंद्रिय गम्य असतात, त्यामुळे त्यांचं आकलन लगेच होतं. नंतर भगवंतांनी त्यांचा निराश करून त्या उपाधींच्याही अतीत, अदृश्य, निर्विशेष असं ब्रह्म आहे असं प्रतिपादन केलेलं आहे. आता या श्लोकावरील ज्ञानदेवांची टीका आपण उद्या पाहू.